आता लोकांनी किती हसावं, राजसाहेब सत्तेत येथेच बसणार. मनसे खूप मोठा पक्ष होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड इकडनं मला 2 वर्षासाठी तडीपार केलं. त्या रात्री मी मुंबईच्या बाहेर गेलो. त्या दिवशी माझ्या आईला स्ट्रोक आला आणि पॅरालिसिसचा मेजर अटॅक आला. हा जो पार्टीचा त्रास आहे, ज्याच्यावर अनेक लोक फेसबुकवर आणि इतर टीका करतात. मला काही नावं ठेवली आहेत, काही एक दोनांना चोपलेत पण त्याच्यामुळे, आणि मी चोपायला सांगतो आणि याच्यापुढेही चोपणार. मी कोर्टातनं वडिलांना फोन केला. म्हटलं बाबा, ते केसचा निकाल लागला आहे आणि 2 वर्ष मला तडीपार केलं. माझ्या वडिलांचं पहिलं होतं प्राऊड ऑफ यू. दुसऱ्या दिवशी मला सकाळी आहे ना अनेक मिस कॉल आले, अनेक. तर मला आहे ना 4-5 कॉलनंतर मला भीती वाटायला लागली, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मी घरी फोन केला माझ्या मिसेसला की काय झालंय नक्की सांग, मला फोन एवढे काय येते. मग उद्धव ठाकरेंशी कधी संबंध आला तुमचे त्यांचे संबंध कसे? मला नाही आवडत ना. इकडे उद्धव ठाकरेंच्या जास्त सीट्स आल्या ना राज ठाकरेंना जास्त यश मिळालं. मग जर हे डिवाइड अँड रूल झाल्यासारखं असं वाटतं का तुम्हाला? आधी असं झालं होतं का म्हणजे इन जनरल पाकिस्तानच्या मुद्द्यावर मला की अतिफ अस्लमची गाणी ओके आहेत पण तो इथं काम करतो ते आवडत नाही? इंट्रो वगैरे आम्ही काही करत नाही कारण हा कॅफे आहे. काय हवं ते करा तुम्ही. तुमची किती भीती घालून ठेवली होती कारण माझा पॉलिटिक्सशी काही संबंध नाही. माझी भीती? हो, म्हणजे ते येणार आहेत, सर येणार आहेत, मला खूप भीती वाटायला लागली. का पण? आणि दुसरी गोष्ट आहे भीती मागे कारण काय माहिती का, आपण एक रिसर्च करायला किंवा नॉर्मली बघतो ना की ह्या मुद्द्यांवर बोललेत त्या मुद्द्यांवर बोललेत, तर सगळ्या चॅनलवाल्यांनी इव्हेंच्युअली तुमचा तो असाच फोटो घेतला. सो सगळीकडे तुमचा तो असाच फोटो आहे. माझा प्रॉब्लेम काय माहिती का, मी कधी कुठे गेलो ना माझी बोलायलाच येत नाही कोणी. बरं मी प्रयत्न होतो की बोलायलाच येत नाही. बरं मी जसं नाही तसं नाही. मी माझ्या मुलाला विचारा. किंवा मला असं झालं की तुमचा हसतानाचा फोटो आम्हाला सापडलाच नाही. ते असू. पण आता तुम्ही खूप गोड असता ऍक्च्युली. तेच होतंय आमचं की माझं काहीच बॅकग्राऊंड नाहीये पॉलिटिक्सचं, त्यामुळे मी खूप घाबरले होते इंटरव्ह्यू घेताना. म्हणजे काय मला काय विचारायचं विचारू शकता बिंदास. थँक्यू सो मच सर. आणि आम्ही इथून एक ठरतं ना की आपल्याला काय करायचं वगैरे. सो आम्ही म्हटलं की आपल्याला अशा नाही बघायचे की ज्याची ब्रेकिंग न्यूज आणि प्रतिक्रिया येतील. एक्झॅक्टली. सो आम्ही बघितलं की बऱ्याच वेळा तुम्हाला अशा प्रतिक्रिया विचारल्या गेल्या आणि तुमच्यावर असं बर्डन असतं का आता ह्यांनी ह्या तापत्या प्रकरणात किंवा आता तुम्हाला माहिती आहे हे प्रकरण तापणार आहे तरी मुद्दाहून ह्याने प्रतिक्रिया विचारले, तुम्हालाही वाटतं? मला ना कधी बर्डन येत कधीच नाही. हे बघा माझं काय माहिती आहे का, मी आयुष्यामध्ये फक्त 2 लोकांना घाबरतो. विनोद खोपकर माझे वडील आणि राजसाहेब ठाकरे. मी त्या 2 लोकांसोबत मी तिसऱ्या माणसाला आयुष्यात घाबरत नाही. तेव्हा मला जे वाटतं ते मी करतो, ते मी बोलतो. आणि जे माझ्यावर राजसाहेबांचे संस्कार झालेले आहेत, मी म्हणजे माझ्या लहानपणापासून मी राजसाहेबांना अगदी जवळनं बघत आलोय. म्हणजे शिवसेनेत असल्यापासून अगदी मी लहान असल्यापासून. म्हणजे माझे वडील हे शिवसेनेचे विभाग प्रमुख होते आणि माझे वडील हे राजसाहेबांसोबत काम करायचे. तर मग राजसाहेबांचं अनेक वेळा आमच्या घरी येणं जाणं, आम्ही साहेबांकडे लहान असताना जाणं, अमितजींचा वाढदिवस असेल किंवा उर्वशीचा पहिला वाढदिवस वगैरे, त्याला लहानपणाचं बघत आलोय. त्यामुळे आपण एका माणसाला जेव्हा फॉलो करतो ना तर ते ऑटोमॅटिकली त्यांचे विचार ते आपल्यामध्ये येतात. त्यामुळे एक्झॅक्टली काय करायचं आहे, एक्झॅक्टली आपण का भांडतोय. म्हणजे आजकाल काय झालंय राजकारणामध्ये पुढाऱ्यांना माहितीच नसतं की आपण का कुठल्या विषयावर भांडतोय. म्हणजे ते घाबरत नाही, ते घाबरवतात. तर मला दडपण वगैरे कधीच नाही. साहेबांनी काय विचारलं 100% दडपण येतं. साहेबांनी बोलवलं घरी ये रे ऑफिसला भेटायला, 100% दडपण येतं. सहज काय गप्पा होतात तुमच्या राजसाहेबांबरोबर? राजकारणाच्या पलीकडे काय कोणत्या मुद्द्यांवर की दोघांचे एकदम असे वाईब जुळल्यासारखं होतं? चित्रपट. अरे वा. आणि राजसाहेबांकडनं ना अनेक गोष्टी त्या शिकवतात, सांगतात. आता ते आपल्यावर आहेत आत्मसात करायचं का नाही करायचं. मी करून घेतो. म्हणजे साहेबांबरोबर बसणं चर्चेला किंवा सहज बस रे मीटिंग झाल्यानंतर साहेब जेव्हा बोलतात हे म्हणजे पर्वणी असते. अनेक अनेक गोष्टी त्यांच्याकडनं नवीन नवीन शिकायला मिळतात. सो हे सगळं आपण बघतोय की तुम्ही पहिल्यापासून होते वगैरे. मला याच्यात एक आम्ही इंटरव्ह्यू बघत होतो किंवा वेगळ्या गोष्टी सांगत होते. एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हटलं की तुम्ही पहिले असे होते की ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. मला अभिमान. आणि तो प्रसंग काय होता मला एकदा ऐकायचं, लाईक काय सीन झाला होता?
2006ला पक्षाची स्थापना झाली. आम्ही पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत, म्हणजे शिवसेनेमध्ये पण मी भारतीय जनतेचं काम करायचो रुपारेल कॉलेजला, पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत आहे. साहेबांबरोबर आम्ही पण बाहेर आलो, अनेक आंदोलनं केली. आणि मला अभिमान वाटतो की मुंबईमध्ये ज्या मराठी पाट्या लागतात ते आंदोलन, त्यात मला 10 दिवसाची जेल झाली होती. 10 दिवसाची. हा, हा जो पार्टीचा त्रास आहे, ज्याच्यावर अनेक लोक फेसबुकवर आणि इतर माझ्या टीका करतात, मला काही नावं ठेवली आहेत, मला त्यांची क्यू येते, पण मी त्यात जात नाही. मी काही 1-2 जणांना चोपलेत पण त्याच्यामुळे, आणि मी चोपायला सांगतो कोणी अशी मला माझ्यावर टीका केली तर, आणि याच्यापुढेही चोपणार. अनेक आंदोलनं केली, मराठी पार्टीचं आंदोलन असेल, रस्त्याच्या खड्डे आंदोलन, अनेक आंदोलनं केली. त्याच्यानंतर सरकारने माझ्यावर तडीपारीची कारवाई केली. म्हणजे काय तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड इकडनं मला 2 वर्षासाठी तडीपार केलं. म्हणजे 2 वर्ष मी या शहरांमध्ये येऊ नाही शकत. बापरे. आणि ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो की काय म्हणजे प्रेशर असेल त्या वेळेला. म्हणजे ह्याच्या आधी एक मजेची तुम्हाला गोष्ट सांगतो. मी कोर्टातनं वडिलांना फोन केला, म्हटलं बाबा ते केसचा निकाल लागला आहे आणि तडीपारी मला 2 वर्ष मला तडीपार केलं आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडहून. अरे वा 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 वा, प्राऊड ऑफ यू. माझ्या वडिलांचं पहिलं होतं प्राऊड ऑफ यू. तिथे माझा अर्ज कमी झाला. पण तडीपार असताना संध्याकाळी मला 8च्या आत मुंबई सोडायची होती. तर आमचं घर आहे कारल्याला, म्हणजे एकविरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी. तर तिथे जायचं ठरलं माझं. मुंबईच्या वेशीपर्यंत तुम्हाला पोलीस सोडतात वगैरे, मग तिथं सही करायचं सगळं ते झालं. मी गेलो. दुसऱ्या दिवशी मला सकाळी आहे ना अनेक मिस कॉल आले, अनेक. मला कळत मी एवढे मिस कॉल, हॅलो, हां कुठे आहेस, बरं आहेस ना, हां आई कुठे आहे. तर मला आहे ना एक 4-5 कॉलनंतर मला भीती वाटायला लागली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मी घरी फोन केला माझ्या मिसेसला की काय झालं आहे नक्की सांग, मला फोन एवढे काय येतात, आई कुठे आहे. तर ज्या रात्री मी मुंबईच्या बाहेर गेलो त्या दिवशी माझ्या आईला स्ट्रोक आला आणि पॅरालिसिसचा मेजर अटॅक आला. पण कसं असतं बघा, राजसाहेबांनी स्वतः तिला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हे केलं, डॉक्टरांना फोन लावला आणि अख्खी माझ्या आईची ट्रीटमेंट घरी येईपर्यंत राजसाहेब आणि शर्मिला बहिणी यांनी माझ्या आईची अख्खी काळजी घेतली. म्हणजे एका म्हटलं मला बोलले देखील ते, तू ये रे काय होत नाही मुंबईला. पण जर का गेलो असतो तर त्याला ती अटक आहे आणि त्याला जामीन नाही. पण मला जाता नाही आलं, पण एकदा गपचूप जाऊन आलो. हे बघतोय ॲक्च्युली ही बाजू खूपच हळवी आहे. म्हणजे इव्हेंच्युअली जर पब्लिक परसेप्शनमध्ये बघितलं तर इन जनरल खूप अंगावर जाऊन केल्यासारखं काम आहे किंवा खूप निधडपणे केलेलं काम आहे. पण जो फॅमिलीचा एलिमेंट तोच आम्ही विचारायचं, किंवा हे हळव्या होण्यासारख्या बाजू किंवा इव्हेंच्युअली ह्युमन अँगलने बघितलं तर ह्या एक सर्वसामान्य कुटुंबाला किंवा एक मध्यमवर्गीय जो बघतो त्यांच्यासाठी अटक, तडीपार हे खूप मोठे शब्द आहेत. मग तुमच्या लेवलला कधीतरी हळवे झालाच असेल ना की तुम्ही एवढं सगळं गोष्टी करताय, उद्या तुमच्या मिसेसला तुम्ही काहीतरी समजून सांगताय मी हे का करतो. नाही, मला तेव्हा त्रास मध्ये मध्ये कसला व्हायचा, तेव्हा माझा मुलगा अगदी 2 वर्षाचा होता आणि तो असं नुकता थोडं बोलायला लागला होता. आता केवढा झालाय बघा. तर त्याच्याशी तेव्हा फोनवर तो पप्पा पप्पा करायचा ना, तेव्हा प्रचंड त्रास व्हायचा. तुम्हा राजकारण्यांना अशी पर्सनॅलिटी एक डेव्हलप करावीच लागते का? म्हणजे तुम्ही कधी असं कॅज्युअली कोणासमोर जाऊ अहो मी शकत प्रचंड कॅज्युअल माणूस आहे. तुम्ही माझ्या मित्रांना विचारा, सर्वात वाह्यात आणि मस्तीखोर कोण असेल तर मी आहे. मला किस्से ऐकायचे. माझे अनेक किस्से आहेत. म्हणजे मला काय काय तुम्हाला सांगता येणार ना असे किस्से आहेत. मग ते खरे ऐकण्यासारखे. एक्झॅक्टली. आम्हाला वेगळे आम्ही खोपकर जाण्याचे त्यासमोर. तुम्हाला मी जसा दिसतो ना फोटोमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये, मी त्याच्या कम्प्लीट उलटा आहे. हे तुम्ही माझ्या मित्रांना विचारा, माझ्या घरच्यांना विचारा. तुम्ही घरी पण असे एवढेच अग्रेसिव्ह कडक असता की नाही तेच तर ते सांगतायत की नसतात. आम्हाला तीच साईड ओपन करायची आहे त्यांची. अजून एक मगाशी तुम्ही आजारपणाबद्दल बोलले की आजारपण आहे, किंवा आता प्रॉब्लेम काय होतो की पब्लिक फोरम मध्ये टीका एक असतं, पण आपल्याकडे वैयक्तिक लेवलला फॉर अननेसेसरली खोलच्या लेवलपर्यंत टीका आहे. मग आणि ॲट द सेम टाइम
राजकारण्यांची अजून एक प्रतिमा असते की ते खूप स्ट्रॉंग इमेज पोर्ट्रेयल, फोटो कोणते आहेत काय, म्हणजे काही नेत्यांचं तर असं की ते आलं होतं की ते फोटो सिलेक्ट करतात की माझे कोणते बाहेर जाणार वगैरे, एवढ्या लेवलपर्यंत इमेज मॅनेजमेंट होतं. जेव्हा तुम्हाला तो आजार झाला किंवा तुम्हाला असं कळलं की डॉक्टरनी सांगितलंच ह्या गोष्टी होऊ शकतात, ह्या गोष्टी नाही होऊ शकतात, तेव्हा पब्लिक इमेज वगैरे ह्याचं दडपण राहिलं का तुमच्यावर किंवा त्याच्याशी कसं डील केलं तुम्ही? अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, गेले अनेक वर्ष, आत्ता मागच्या वर्षी माझी सर्जरी झाली मोठी, म्हणजे वरती हात घेऊन आलो मी, 10.5 तास 11 तास सर्जरी झाली माझी. त्याच्यानंतर मी ठरवलं की काय आता लोकांना कळलंय की आपलं पोश्चर नीट नाही आहे, Yes. आपल्याला पाठीचा त्रास आहे, त्याला तर काय होऊ शकत नाही आहे. पण गेले अनेक वर्ष मी कुठल्याही घरच्या समारंभांना, राजकीय प्लॅटफॉर्म पण देखील जायचं टाळायचो मी, शर्मेने. हे मी आज तुमच्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा मी सांगतोय. मी माझ्या घरच्यांवर मी कुठे जायचो नाही बाहेर. Okay. कारण काय व्हायचं ना, कुठेही गेलो, अरे रे, ते अरे रेचा मला कंटाळा आला होता एकतर. आणि जो भेटेल तो डॉक्टर सजेस्ट करतो. पण नक्की झालं काय होतं? काय झालं, मला जी मराठी पार्टीच्या आंदोलनाच्या वेळी जी अटक झाली होती, त्यावेळेला आम्ही त्या LT मार्ग पोलीस स्टेशनला पोलीस कस्टडी आली होती. तर कस्टडीमध्ये आहे ना, तो खाली जमीन जी असते, कोबा होता, कोबा, तो थंड असतो. तर तिथे त्याच्यावर झोपून सलग 9-10 दिवस तो पकडला, जाम झालं ते. आणि नंतर माझ्याकडनं ते दुर्लक्ष आलं. त्याच्यामध्ये तो एक अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा 10 लाखामध्ये एकाला होतो. त्या 10 लाखात एक मी आहे. खूप रेअर स्पॉन्डिलायटिस आहे तो, त्याला औषध नाही. पण म्हणजे तुम्हाला अशी बेड रेस्ट सांगितली होती किंवा असं काही स्पेसिफिक काही करायचं नाही. होतं असं काही नव्हतं? काही नाही. त्यामुळे hectic मला schedule व्यायाम manage सांगितला होता, तुम्ही केला नाही. करायला वेळच म्हणजे नसेल. दिवस- नाही छे बाबा, आळशीपणा. दिवस रात्र काम करावं लागतं किंवा फिट राहावं लागतं त्या केसमध्ये. आणि या संपूर्ण केसमध्ये मला अजून एक जाणवलं की पोस्चर वगैरे ज्यांना ऑब्झर्व करायचं केलं, पण लँग्वेज तीच आहे. नाही, मस्ती तीच आहे, रफ तीच आहे. लँग्वेज तीच आहे, बोलणं तेच आहे. हे बघा, मी यांना इशारे पण तेच आहेत. सुरुवातीपासून एक गोष्ट डोक्यात ठेवलेली आहे. मी दरवेळेला बोलतो, परवा पण तुम्ही ऐकलं असेल, होय. महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनी करायचा, इतर लोकांनी नाही. आलाय पाहुण्यासारखे राहा, स्वागत आहे. मराठी माणसावर दादागिरी करायची नाही, कानाखाली आवाज. आता हे आपण बाजू घेतो वगैरे. मी एक तुमचा किस्सा ऐकत होता, आय थिंक रामोजी मधला होता. सो असं पण होतं का की तिथे गेल्यावर मग तोच तो निनाद आहे ना तिकडे. मग तिथे गेल्यानंतर त्यांचा माझा ऐकून घ्यावा लागतो आणि लागतोच. मी स्वतः अनुभवलंय. हा. म्हणजे मी त्या रामोजीमध्ये अक्षरशः त्या निर्मात्याला हात जोडले होते की बाबा, आम्ही लयभरीच्या शूटिंग करत होतो, बुकिंग आमचं. त्यांनी येऊन डायरेक्ट बंगला रंगरंगोटी करायला चालू केलं. जे रितेश देशमुखचं घर दाखवलं ना, बंगला दाखवला तो, त्यांनी चालू केलं. नाही ते आम्ही शूटिंग करणार. आणि आमचा डिरेक्टर नाही, मला करायचं नंतर पुढे काय कसं असतं, कलाकाराला तारखा मिळत नाही नंतर. आणि मग तो परत सगळा खर्च बिर्च सगळा वाढतो. मला फोन आला हॉटेलमध्ये, रूममध्ये झोपलो तुम्ही सकाळ की दुसरे इकडचे लोक आलेत हैदराबादचे, आणि ते काम चालू केलं त्यांनी. गेलो मी, बरं आपले सगळे मुंबईचे, मी तिकडे छाती काढून पुढे. आता आपल्या लोकांसमोर तर दाखवायला पाहिजे. ते ना असा गेलो जसं ते जवळ होते तसं असं गेलो. सर, रिक्वेस्ट सर, हंबल रिक्वेस्ट सर, डिरेक्टर नॉट लिस्निंग सर. चांगला होता माणूस, मग त्यांनी आणला करा म्हणून. आपलं एक आंदोलन. मला याला कनेक्टेड एक प्रश्न आहे की रामोजी फिल्म सिटी आणि मराठी चित्रपटाचं शूटिंग तिथे होतंय, तर अशी महाराष्ट्रात का नाही चित्रपटांचं शूटिंग होण्यासारखी जागा निर्माण झाली किंवा निर्माण केली नाही? होतात ना, आपलं दादासाहेब फाळके चित्रपट नगरी आहे ना, त्या लेवलचे आहे. म्हणजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्हाला जो बंगला पाहिजे होता ना, तो रामोजीला होता, म्हणून आम्ही रामोजीला केलं. आमचं बाकी सगळं शूटिंग मुंबईतच झालं. अजून एक मी ऑब्झर्व केलंय की बाहेर, म्हणजे आपण राज्य सोडतो आपलं, केरळमध्ये जातो किंवा कुठे जातो, तर ते आग्रही असतात एक तर आमच्याशी इंग्लिशमध्ये बोला किंवा आमच्या भाषेत बोला. तर मराठी लोकांचा तेवढा आग्रह दिसत नाही. म्हणजे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की मराठी लोक पण तेवढ्या आग्रही आहेत का? मला मागे एका माणसाला मी छापला होता जाम,
वो कैसा है हमारा उधर चेन्नई में है ना, चेन्नई में ऐसा 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 है. अब बॉम्बे का में क्या होता है, बॉम्बे में ऐसे होतं मग ते त्यांना बरोबर चेन्नई नाही बोलणार आणि आपल्याकडे बॉम्बे. आणि आपल्या लोकांनी पण सवय लावून घेतली पाहिजे मुंबई बोलायची. पण म्हणजे लोकांमधनं नाही येत तेवढं. नाही ना, आपली लोक आपली लोक नाही ऐकत. तुम्ही मला सांगा, आपण दरवेळेला ओरडतो मराठी चित्रपट चालत नाहीत का? दर्जाचा चित्रपट येत नाही, चालतात ना मराठी चित्रपट पण. तुम्ही चांगले चित्रपट बनवा, लोक जातात बघायला. सिंघम आणि पुष्पा आपलेच लोक बघतात ना. 1600 तिकीट काढून 1600 तिकीट होतं पुष्पाचं, आपले जातात ना मराठी लोक. सर ह्यालाच पॉईंट एक मला असं म्हणायचं आहे की किंवा जेव्हा पिक्चर येतो एक ठरलेला पॅटर्न आहे जवळपास की मग थिएटर नाही मिळत आणि मग जवळपास मनसेचीच मदत असते. लाईक जवळपास नाही, 100% मनसेचीच मदत असते. पण मुद्दा असा होता की पण तुम्हाला कधीतरी होत असेल ना की कारण एक खूप मोठा टपका आहे किंवा सिनेमा सृष्टीतले लोकच म्हणतात की तेवढ्या दर्जाचे नाही होत आहेत काही पिक्चर, किंवा बऱ्याच वेळा प्रेक्षकांची एक बऱ्यापैकी ओरड असते किंवा आमच्याकडे जो फीडबॅक येतो किंवा आम्ही थोडंफार मीडियाच्या माध्यमातून जातो की नाही होत आहेत, एका सिलेक्टिव्ह टप्प्यापैकी होत आहेत. तर मग अशा वेळी तुम्ही आपल्या चित्रपट सेनेच्या माध्यमातून वगैरे काम करताय, हे तर काम करताच तुम्ही, पिक्चराला तर थिएटर देतो, पण मग कन्स्ट्रक्टिव्ह वेने सांगायचा प्रयत्न करता का तुम्ही की नाही आपल्याला क्वालिटी पण तर तेवढी द्यावी लागेल? पण खरी गोष्ट आहे ती. मला तुम्ही सांगा, मी तेच आत्ता तुम्हाला सांगितलं, जर का चांगले चित्रपट आले, मला लय भरीला नाही प्रॉब्लेम आला थिएटरसाठी. एक्झॅक्टली. महेश मंडकरला विचारलं तुम्ही, त्याला शिवाजीराजे भोसलेला नाही प्रॉब्लेम आला, झिम्माला नाही प्रॉब्लेम आला, येरे रे पैसाला नाही प्रॉब्लेम आला. लोक गेली थिएटरमध्ये. जर काही एक माणूस नसेल तो कसा चित्रपट कंटिन्यू करेल बरं? आत्ताच मी बोललो होतो, दिवसाला 5-5 जर का 6-6 सिनेमे जर का मराठी चित्रपट एका वेळेला दिवशी रिलीज होणार असतील, लोक कुठे जातील? अजून एक गोष्ट अशी पण आहे की मराठी माणसाचा एक अप्रोच असा आहे ना, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन सांगते मी, मला नक्की हे नाही आहे, पण खूप सारे पिक्चर्स टेलिव्हिजनवरच चाललेत. तुम्ही शेवटचा मराठी चित्रपट कुठला बघितला? लगेच नाही आता आठवत. मी आता वाळवी. आता आपण अहो वाळवीला किती वर्ष झाली. फर्स्ट क्लास दाभाडे बघितलं. फर्स्ट क्लास दाभाडेला मी जाणार होते पण मला जाता नाही आलं. साऊथ मध्ये ना, साऊथ मध्ये दर शुक्रवारी, जसं कसं मंगळवारी आपण गणपतीच्या मंदिरात आमच्या मुंबईत सिद्धीनाथ जातात दर मंगळवारी, तसं साऊथ मध्ये दर शुक्रवारी चित्रपट बघायला जातात. एक्झॅक्टली. तुम्ही अवेअरनेस तुमच्या चॅनलच्या थ्रू करा आणि प्रत्येक मराठी माणसानी दर आठवड्याला एक मराठी चित्रपट तर मी नक्की बघेन म्हणून ते गेले पाहिजेत. कसं असतं, एक चित्रपट बनवताना ना त्याच्यामागे अनेक पोटं भरतात, निर्मात्याचा पैसा लागलेला असतो. तर एक वेगळा आता एक विषयावर येऊ. हे सगळ्या प्रतिक्रिया येतात, बोलता तुम्ही दोन्ही. ॲक्च्युली आता कळतं की कन्स्ट्रक्टिव्ह पण ॲट द सेम टाइम म्हणजे जर खळखट्याक बोलतात तर ते वे पण सांगतात की तुम्ही अवेअरनेस करा, बघायला गेलं पाहिजे वगैरे. पण शेवटी इव्हेंच्युअली आमच्या स्क्रीनवर कोणती बाजू येते तुमची, तर ती एकच. तर मला म्हणायचं आहे की पण बऱ्याच वेळा मग कॉन्ट्रोवर्सी करायला किंवा इन जनरल वापरलं जाते का की मुद्दाहून प्रतिक्रिया विचारून मग जर तुम्ही रिॲक्शनरी बोलताच आहे तर मग त्याचा वापर नाही, मी एंटरटेन नाही करत. ओके. काही जण उगाच माझी पब्लिसिटी एजन्सी असल्यावर की मुद्दामून येतात, त्यांना एंटरटेन पण नाही करत. काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल काढायचं हां, जेणेकरून आपण एक 4-5 दिवस बातमीमध्ये राहू. त्याकडे बघत पण नाही, मी भेटत पण नाही. मीडियाबद्दल काय म्हणजे इन जनरल तुमचं काय परसेप्शन? आता इव्हन मराठी मीडियाबद्दल झालं तरी पण सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे दोन्ही साईडून ॲज अ तुम्ही पॉलिटिशियन म्हणून पण आम्हाला तुमचं परसेप्शन ऐकायचं आहे की ते जे सगळं सांगतायत, दाखवतायत, तुमच्या पुढे बातम्या येतात, कोणत्या टाईपच्या बातम्या येतात, चुकीचे लीड्स येतात, बरोबर लीड येतात, काय म्हणणं आहे तुमच्या? नाही, काही मीडियामध्ये चुकीच्या बातम्या नक्की येतात. ओके. पण ज्यांना मी ओळखतो, अजूनपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलीही माझी बातमी पैसे देऊन एकाही पत्रकाराला मी आयुष्यात कधी पैसे दिले नाही. ओके. मला जे पत्रकार ओळखतात मी कधी 1 रुपया त्यांना दिले नाही. असं आंदोलन आहे, असा कार्यक्रम आहे, ते येतात. पण माझ्या बाबतीत असं कधी चुकीची बातमी लावली आहे असं कधी झालेलं नाही. हा, थोडंफार जरा शब्दांमध्ये इकडे तिकडे होतं कधी कधी, माझ्या बाबतीत कधी झालं नाही असं.
आता हे सगळं आता पुन्हा आपण मनसेवर येऊ. इन जनरल काय होतं की लोक येत आहेत लाईक हा म्हणजे ह्याच्यावर राजसाहेब पण बोलले असतील किंवा पक्षाचे नेते पण समोर येतात आणि आता मागचं जे भाषण झालं त्याची खूप चर्चा आहे किंवा त्याच्यातून खूप सारे पॉईंट्स आले. तर त्यात राजसाहेब म्हटले की आम्हाला मतदान झालं, लोक आली होती, पण ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. तर तुम्ही त्याच्यावर सांगू शकता का ती पोहोचलं नाही लाईन काय आहे? ॲक्च्युली काय माहिती आहे का, ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या नंतर कळतच नाही असं एवढं काय झालं घडलं. राजू पाटील आमचे आमदार, त्यांचं एवढं काम आहे कल्याण ग्रामीणमध्ये, त्यांचं एवढं तिथे काम आहे, पडले. अमित ठाकरे का तुम्ही, त्यामुळे कळत नाही ना एक्झॅक्टली काय आहे. तुमचा ग्राउंड सर्व्हिलन्स किंवा इन जनरल कार्यकर्त्यांच्या नेटवर्कमधून सांगतात ना की आपल्याला एवढं पडतील, त्याच्या जवळपास पण जाणारा हा निकाल नाही. काही उमेदवारांनी सांगितलं होतं की घरातली पण मतं पडली आहेत का नाही अशी शंका यावी इतपत हो ना. मग त्यात तो आवाज आता लेट झालाय का थोडं असं वाटतं का की त्याच्यापर्यंत काहीतरी बोलायला पाहिजे होतं की तो ऍक्सेप्ट करण्यासारखाच निकाल आहे? बोलून सगळेच बोलतात, बोलून होणार काय आहे. ओके सर, आपण पक्षाचं बोलत होतो. एक वेळ अशी होती 13 आमदार आले, मग काही सोडून गेले, पण इव्हेंच्युअली काही दिवस त्यानंतर असे दिसतात की म्हणजे खूप सारे निष्ठावान लोक पण दिसतात की ते म्हणतात की काही जरी झालं तरी आम्ही सोडणार नाही. तुमचाच रिसर्च करताना तुमचा तर तो असा मथळा दिलाय त्यांनी पूर्ण की मर्यापर्यंत मनसे सोडणार नाही किंवा मर्यापर्यंत राजसाहेबांची साथ सोडणार नाही. आता त्याच्यावरून मला असा प्रश्न विचारा, जेव्हा 3 निकाल लाईक 14चा असेल, 19चा असेल आणि आता 24चा हे विरोधात जातात, तेव्हा तुमच्याबरोबर काम करणारे लोक तुमच्याकडे येतच असतील ना की ज्यांना सेकंड थॉट्स आहेत. सो त्यांच्याशी कसं डिस्कशन, नाव नाही घेतलं मला ते डिस्कशन नक्की नाही 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 माझ्या मनात कधी विचार पण येणार नाही राजसाहेबांना सोडण्याचा आणि दुसऱ्या पक्षापेक्षा. माझ्या मनात पण कधी विचार येणार नाही. आणि असं माझ्याशी कधी कोण सगळ्यांना माहिती आहे मी किती राजसाहेबांच्या सोबत येते आणि किती निष्ठेने येते, तेव्हा माझ्या कोणी हिंमत नाही करणार माझ्याशी असं बोलायची, डिस्कस करायला. छे याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला ऑफर देणं तर लांबच राहिलं मग. नाही ऑफर आले ना अनेक वेळा, अनेक वेळा, आणि म्हणजे चांगल्या ऑफर. मग सांगू शकता चांगल्या ऑफर काय होतं? ओपन येऊ शकता की राजसाहेबांना आज जो काय आहे तो त्या राजसाहेबांमुळे आहे मी, त्यामुळे मी कधी राजसाहेबांबरोबर बैमानी नाही करणार. सो आता जे आपण निवडणुकीबद्दल बोललो, पुन्हा मला त्याच्याबद्दलच विचारायचं की आपल्याला आलं बाहेर कळलं, सगळ्यांचा निकाल कळलं की जे हरलेत त्यांना खरंच असं वाटलं की हा निकाल जवळपास जाणारा पण नाही जेवढा आम्ही एक्सपेक्टेड केलं. ह्याच्यात चर्चा काय झाल्या आतमध्ये, पुन्हा पब्लिक पुढे आलं की आम्हाला हा निकाल पचवायला जड जात आहे, पण जेव्हा पहिल्या 2-3 दिवसात काय चर्चा झाल्या तुमच्या चर्चा झालीच असतील की याच्याबद्दल की हा काय डोकंच काम करत नव्हतं पहिलं तर. जे काय रिझल्ट टीव्हीवर बघत होतो 11 नंतर तर काय मी तर 12 टीव्हीच बंद करून ठेवला होता. चर्चा काही नाही कोणाची. मी बेसिकली त्या मूडमध्ये नव्हतो मी, कारण एवढ्या सगळ्यांनी मेहनत केली होती ना, आणि आम्हाला यावेळेला नक्की विश्वास होता की यावेळेला आपले चांगले आमदार येतील, पण ते नाही झालं. ठीक आहे ना, राजकारण आहे आणि प्रत्येकाची वेळ येते जाते. तुम्ही निवडणूक लढवताना दिसत नाही किंवा तसा काही विचार नाही का पण असं? हा म्हणजे नाही, मला कधी असं मनात आलं नाही. कधी वाटलं तर सांगेन साहेबांना. म्हणजे तुम्हाला विधान परिषदेची ऑफर आली असेल? नाही. बेसिक मला असं वाटतं की सरांचं लाईक ह्यांना ऑफर तरी देताना 100 वेळा विचार करावा लागेल. नाही, पण त्या लोकांना माहिती आहे हो मी साहेबांना सोडणार नाही ते. पुन्हा एक म्हणजे दुसरी बाजू, एक पहिल्या बाजूला सांगतात की मनसे भूमिका बदलते वगैरे, पण मागच्या 3 वर्षात पकडू आपण, असं झालं की भूमिका नावाला काय अर्थच नाही राहिला आपल्याकडे. पक्षात दोघं वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पक्षात फुटी पडल्या. राजसाहेबांनी कधी भूमिका बदलली होती? सो भूमिका अगेन मला त्यात नाही पडायचं भूमिका बदलली होती की नव्हती, पण आता असं झालं की त्याच्या बियॉन्ड जाऊन लोकांनी भूमिका बदलल्यात, म्हणजे पक्षातून सोडून गेले, विचारधारा सोडून गेले. मला हे म्हणायचं, हे जर नॅरेटिव्ह तयार होत आहे, पण 24च्या वेळी पण नॅरेटिव्ह तयार होतात आहे, मग हे नॅरेटिव्ह देण्यात
मीडियामध्ये तुमचं नेटवर्क तुमच्या पुढे येणं कमी पडतंय का काय होतंय मग? ब्रेकिंग न्यूज नाही होणार ना. ओके. मीडियाला पाहिजे ब्रेकिंग न्यूज. गलिच्छ प्रकारचं राजकारण राजसाहेब कधीच करणार नाही आणि केलेही नाही त्यांनी. परवा त्यांनी मला फोन करून मला ओरडले तर की तू ते आंदोलन करतोस, तू पोलिसांसमोर असं का बोलतोस, की धमकी द्यायला आलोय वगैरे. राज ठाकरेंचा ह्याला विरोध असतो असं बोलण्याला. मला पटलं ते. पोलिसांचं कसं होतं आंदोलनामध्ये एका त्या ओघात ते होऊन जातात गोष्टी. आणि मला पटलं पोलिसांसमोर वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य नव्हतं करायला पाहिजे. काही नाही, पहिला फोन आला की काय बोलले, साहेब माफ करा, परत होणार नाही, संपला विषय. तुम्ही ओरडा कुठल्या कुठल्या गोष्टींवरून काही खूप झालंय. खूपच धाडसी प्रश्न हे विचारला. बघा, जो काम करतो तो ओरडा खातो. मी अनेक वेळा ओरडा खाल्लाय आणि तेवढं माझ्यावर प्रेम पण यांनी केलंय. ऑफकोर्स. म्हणजे माझं मागच्या वर्षी जे तुम्हाला सर्जरीचं म्हटलं ना, मी तयार नव्हतो, पण एकदम मी पडलो आणि माझ्या इकडे 3 फ्रॅक्चर होते. तर मग मी हिंदुजाला गेलो आणि हे साहेबांना समजलं तर ते हिंदुजाला आले. तर मी ते माझ्या गेले अनेक वर्ष मागले की सर्जरी कर आणि मी टाळत होतो सर्जरी. मी प्रचंड भीती वाटत होती सर्जरीची. आलो हॉस्पिटल आले, डॉक्टर म्हणलं घ्या करा सर्जरी आणि मला त्यांनी सर्जरी करायला लावली. मी केली. पण अख्ख्या प्रोसेसमध्ये माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासमोर साहेब आणि शर्मिला वहिनी हे दोघंही होते. मी घरी गेल्याच्या नंतर परत सतत भेटणं, येऊन फोन करणं. हॉस्पिटलला साहेब 4 वेळा आले होते. डॉक्टरशी रेग्युलर बोलायचे. सर्जरीच्या दिवशी सकाळी माझी 8ला सर्जरी चालू झाली, ती संध्याकाळपर्यंत चालू होती. माझ्या मिसेसला दिवसातनं अनेक वेळा फोन. नंतर मग मी शुद्धीवर आलोय का. एवढा आपल्यावर जो माणूस प्रेम करतो त्यांच्यावर बैमानी नाही करणार आयुष्यात, एवढं नक्की. राजसाहेब पण तेवढेच कडक किंवा स्ट्रिक्ट वाटतात आपल्याला बघ. ते पण तसेच आहेत का? त्यांचं पण साहेब बघा, साहेब आहे ना ते नो नॉनसेन्स आहेत. त्यांना नॉनसेन्स नाही चालत. पण त्यांच्यावर गप्पा मारायला बसणं म्हणजे पर्वणी. एक चित्रपटाचे किस्से सांगतात, त्यांचे आधीचे किस्से सांगतात. म्हणजे हसून हसून माणूस खलास होतो तिकडे. तुम्ही सांगितलं तुमचे वडील विभाग प्रमुख होते वगैरे आणि म्हणजे शिवसेनेतूनच सुरुवात असेल. तर मग उद्धव ठाकरेंशी कधी संबंध आला का तुमचा आणि तुमचे त्यांचे संबंध कसे होते? मला नाही आवडत. मनसेच्या आधी पण नाही, मला नाही, कधीच नाही मला जमले ते. ओके. म्हणजे रिझन का नाही जमलं? नाही म्हणजे आम्ही जनरल म्हणतो ना की वाईब नाही मॅच झाली, मला त्यांचं बोलणं नाही आवडलं. विचार तर पटतच नाहीत, पण वाईफ पण कधी माझे मॅच झाले नाहीत आणि मला बेसिकली आवडत नाही. सो ओके. मग मला ह्याच्यावरच विचारायचं म्हणून, कारण ही प्रतिक्रिया आपण डिस्कस करत होतो की 2 ठाकरे एकत्र आला. छे काय गरज नाही, काही गरज नाही आहे. अहो, दरवेळेला त्या शिवसेनेला प्रॉब्लेम झाला किंवा त्यांचे एक उमेदवार पडले की त्यांच्यातले लोक उठतात नाही, आता 2 भावांनी एकत्र यायची वेळ झाली आहे. काय गरज आहे? काही गरज नाही आहे. माझा तर ठाम विरोधच आहे. पण हे असं झालंय का, म्हणजे ह्याच्या चर्चा होतात पण कुठेतरी मग ह्या सगळ्या राजकारणात पहिल्यांदा खूप वर्षातून असं झालंय की ठाकरेंचं राजकारण धोक्यात आल्यासारखं पण लिहिलं गेलं. कारण ना इकडे उद्धव ठाकरेंच्या जास्त सीट्स आल्या, ना राज ठाकरेंना जास्त यश मिळालं. मग जर हे डिवाइड अँड रूल झाल्यासारखं असं वाटतं का तुमच्यामध्ये? त्यांनी विचार करायला पाहिजे होता जेव्हा वेळ होती तेव्हा. तर तुम्ही टाळलात ना आम्हाला. ते तुम्हाला गरज नव्हती, आता तुम्हाला गरज आहे. किंवा फिरत संजय राऊत सगळ्या माणसांना घेऊन मग पुन्हा नाही चर्चा चालू झाल्या तर तुमच्यावर पण तर आरोप होऊ शकतो ना की लाईक तुम्ही संजय राऊत तुम्हाला एकत्र येऊन द्यायचं नाहीये त्यांना. माझी इच्छा आहे ती की कधीच एकत्र येऊन नाही. अहो, मनसे खूप मोठा पक्ष होणार आहे. राजसाहेब सत्तेत एक दिवस बसणार. आता लोकांनी किती हसावं. एक दिवस. अहो, शिवसेनेला किती वर्ष लागली? 1966 सालचा जन्म.
किती झाली? 95 झाली, आली ना सत्तेत. जाईल ना, आम्हाला पण वेळ लागेल, काही हरकत नाही. मग इव्हेंच्युअली उद्धव पण तोपर्यंत मुद्द्यांवर आम्ही नाही हलणार. ओके. आता हा एक मुद्दावर आपण बोलू थोडं. आता समजा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता दोन्ही मुद्दे तुम्ही उचललेत मनसेने. फॉर एक्झाम्पल हिंदुत्व आणि मराठी. नाही म्हटलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही भाजपाच्या जवळ जाऊ शकता किंवा त्यांच्याशी विचारधारा जुळू शकते काही बाबतीत. पण ॲट द सेम टाइम भाजपचं असं आहे की पण ते मराठीच्या मुद्द्यावर तेवढं ॲग्रेसिव्ह नाही आहेत. तर मग अशा वेळी हे सगळं राजकारण करताना तुम्हाला वाटत नाही का कुठेतरी कोणत्या तरी मोठ्या पक्षाच्या आपण थोडंफार तरी जवळ जाऊ शकतो, मित्रपक्ष म्हणू शकतो किंवा एका मुद्द्यावर एकत्र येऊ शकतो, पण ॲट द सेम टाइम दुसरा एखादा मुद्दा आपल्याला थंड करावा लागेल निवडणुकीच्या सगळ्या राजसाहेब कधीच त्यांच्या मुद्द्यांपासून बाजूला झालेले नाही. ओके. आणि माझा पक्ष हा आदेशावर चालतो. त्यामुळे राज ठाकरे साहेब जो आदेश देतील, जे बोलतील, जो आदेश देतील ते आम्हाला मान्य आहे. ओके. सर मराठी माणसं मी पटपट विचारते कारण मला मनसेबद्दल इन जनरल आम्ही ती जनरेशन आहे की ज्यांनी राज ठाकरे बाहेर पडलेलं पाहिलंय. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? यस. हां, आम्ही म्हणजे मी लिटरली भांडूपचा आणि शिशिर शिंदे आमचे पहिले आमदार होते मनसेचे. म्हणजे मनसेचे आमदार आय थिंक पहिला निकाल पण त्यांचाच लागला. हो. पण इव्हेंच्युअली हे सगळं घडताना बऱ्याच वेळा प्रश्न पण विचारले गेले की काही मुद्द्यांवर होकल होत आहेत, पण जेव्हा मोठे मुद्दे येत आहेत, कारण भांडूप किंवा आजूबाजूच्या एरियात असं पण म्हटलं गेलं किंवा अजूनही म्हटलं होतं की साऊथ मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होतो आहे, त्याला तिथे पुन्हा घर घ्यायला जमत नाही आहे किंवा इकॉनॉमिकली तेवढा तो स्ट्रॉंगच नाही, त्यामुळे कंपल्शनच की त्याला बाहेर जावं लागेल. तर ह्या मुद्द्यांवर कधी चर्चा झाली का? ह्याच्यावर काय ॲक्च्युली पावलं तुम्हाला उचलता आली का? ज्या वेळेला साहेबांकडे लोक येतात त्या वेळेला प्रत्येकाचं काम हे केलं जातं की ते कसं होईल. म्हणजे कधी कधी तर राजसाहेब संबंधित मंत्र्यांना देखील फोन करतात ओके. कामासाठी. आणि पण आता अनेक चाळी वगैरे आहेत मुंबईमध्ये, रिडेव्हलपमेंटचा विषय मोठा आहे, त्याच्यावर चाललेत ना कामं. आता पहिल्यापेक्षा बाहेर जाणं कमी झालं आहे कारण रिडेव्हलपमेंट वाढले आहेत. चाळीचं रिडेव्हलपमेंटचं प्रमाण वाढलं आहे बरोबर काही ठिकाणी. याच्यात मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की इन जनरल प्रवक्ते जेव्हा येतात ना, तर बऱ्याच वेळा मीडियाला एक हाऊस असताना मी बघितलं की प्रवक्ते आणि प्रवक्त्यांची भांडणं लावायची. हे खूप पाहिलेलं आहे. आणि तुमचा एक फॉर एक्झाम्पल इंटरनेट सर्चमध्ये बघितलं का तर अमोल मिटकरी या नावाबरोबर येतं, लाईक तुम्ही त्याला उत्तर दिलं, तुम्ही त्याला उत्तर दिलं. फालतू माणूस आहे तो. मला त्यांच्यावर प्रतिक्रिया नाही विचारायची, पण जे आता शरद पवार आणि अजित पवार हे राजकारण करतात हे बऱ्यापैकी शहरी साईडचं नाही आहे, जे ग्रामीण भागातलं राजकारण किंवा त्यांचा त्या जिल्ह्यात ऊसपट्ट्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडा प्रभाव आहे, मराठवाड्यात प्रभाव आहे. तर मग ह्या प्रभावाकडे तुम्ही शहरातून ह्या राजकारणाकडे कसं बघता? नाही काय नाही, सध्या जातीचं राजकारण चालूच आहे. मी राजसाहेब नेहमी सांगतात बघा ना, आपण शाळेमध्ये असताना म्हणजे मी मला माहिती ना माझे मित्र कुठल्या जातीचे होते, कधी विचारलं पण नाही. आम्ही एकत्र डबे खायचो ना, त्यांनी काय आणलं मी खायचो, मी काय आणलं ते माझे मित्र खायचे, एकत्र जेवायला बसायचो आपण मधल्या सुट्टीत. आता तुम्ही तो एक व्हिडिओ बघितला असेल 4-5 मुलींचा, त्या सांगतात की ती मराठा आहे मुलगी, ती आमच्याशी बोलत नाही. म्हणजे किती गेलंय बघा. शाळेमध्ये जातीवर्ण ग्रुप झालेत. हे महाराष्ट्राला बरं नाही आहे. हे आपल्या पुढल्या पिढीला बिलकुल बरं नाही आहे. माझी जात मराठी आणि माझा धर्म भारतीय. हे आपण कुठल्या दिशेने चाललोय, म्हणजे महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललोय हे कळत नाही याच्यामुळे. आणि याच्यावरच जातीवादीच्या विषयावरच निवडणुका लढवल्या जातात. ओके. हे बंद झालं पाहिजे ताबडतोब, नाही तर पुढे गडबड आहे. पण समवॉट काही लोक असेही म्हणतात ना की तो फॅक्ट आहे, म्हणजे त्याच्यापासून लांब पडणं म्हणजे अज्ञान असल्यासारखं. कोणी सुरू केला हा फॅक्ट? राजकारण्यांनी चालू केलं ना. काही लोकांची नावं घेणं मी चुकीचं आहे, कारण ते माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने खूप मोठे आहेत. पण आपल्या राजकारणानेच चालू केलं नाही जातीपातीचं राजकारण. 2 जातींमध्ये तेढ निर्माण करून द्यायची, भांडणं लावायची आणि निवडणुका लढवायच्या.
बंद झालं पाहिजे. ह्याच्या बियॉन्ड आपण आता मी विचारू का काही, का मला विचारायला सो मला थोडं हे जाणून घ्यायचंय की जशी तुमची चित्रपट सेनेसाठी तुम्ही काम करताय, निर्माता पण आहे मी. निर्माता Yes, पण yes. तसं त्याच्यावर येणार. इन्फ्लुएन्सर साठी काही प्लॅन आहे का? मला प्रचंड आवडतात ते जे काय बनवतात ना, ते मला खूप आवडतं. मी बघतो रेग्युलर. आणि पण त्यांना सोबत घेऊन काहीतरी नक्की माझा प्रोडक्शनच्या अंडर मला त्यांच्यासोबत नक्की काहीतरी करायला आवडेल. कारण ही जी आता जी पिढी आलेली आहे, मला वाटतं कोविडपासून चालू झालं ना रील्स आणि इन्फ्लुएन्सर्स वगैरे, जास्त गोष्ट मिळाला. आणि आज त्यांचे मिलियन्स मध्ये त्यांचे फॉलोअर्स Followers आहेत. Yes. तुमचा चांगले फेवरेट चांगले. फेवरेट कोण आहे तुमचा? माझा फेवरेट आहे अथर्व सुदामे. सर तो इथं बसलाय म्हणून बोलताय का? बिलकुल नाही, त्याला माहिती आहे. अथर्व नाही, सुदामे पण मला वाटतं तो आणि राज ठाकरे साहेबांचा वालावकर. फेवरेट आहे. ओके अंकिता वालावकर माझ्या मुलीसारखीच आहे. ओके. लग्न आहे तिचं आता. हो. मला एक याच्यावरनं असं विचारायचंय की जसं मनसे चित्रपटासाठी किंवा एकंदरीत कलेसाठी जितकी प्रो आहे, तितके बाकीचे पक्ष येऊन का नाही, किंवा तुमच्या मनात असं काही आहे का की सर्व पक्षीयांनी येऊन काही अशी विंग काढावी आणि फक्त आपला मराठी मनोरंजन चालावं, किंवा असं काही इतरांनी काही एफर्ट? हे शक्य नाहीये. सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन जो आहे तो आपापली पोळी भाजून घेणार. ते काम कोणाला करायचं नाही. ते मी कसा दिसीन टीव्हीवर. आता परवाच मी जो विषय घेतला होता, अरे आपण महाराष्ट्रात राहतो, तुमचं ऑफिस मुंबईमध्ये, तेलुगू, तमिळ, कन्नडा याच्या उपर जाऊन तुम्हाला सांगतो हरियाणवी आणि भोजपुरी भाषेमध्ये तुम्ही हे लावता, काय समालोचन करता. कॉमेंट मराठी नाही करत. यांना लाजा नाही वाटत. अशा वेळेला यांच्या कानाखाली आवाज काढायचा का नाही काढायचा? बरं असं आहे का पहिल्या किंवा खान आवाज काढला नाही? याच्या आधी देखील निवेदन दिलं होतं, त्यांना सांगितलं होतं. गृहीत नाही धरायचं, मग आवाज निघणार. परवा खळगटाक झालं, बरोबर आता चालू करतील. करू दे ना आमच्या मराठी मुलांना समालोचन. मला अजूनही हा प्रॉब्लेम कुठेतरी थोडासा लोकांमधनं पण वाटतो की त्यांचाच अप्रोच आहे, तेच आग्रही नसल्यामुळे मग अहो आम्ही करून घेऊ शकतो. लोकांनी केलं. उदाहरणार्थ मराठी चित्रपटगृहामध्ये लाभा हे मी लावून घेऊ शकतो, पण मी लोक कुठून आणू थिएटरमध्ये? प्रेक्षकांना जायला पाहिजे. प्रेक्षकांनी जरी मराठी समालोचन ऐकलं पाहिजे. माझ्या घरी माझा मुलगा आम्ही मॅच बघताना मराठी समालोचन आम्ही ऑन करतो आणि ऐकतो. सवयच लावून घेतली ती. आणि काय नाही, मस्त वाटतं, चांगलं वाटतं. हळूहळू आपल्या त्या जुन्याच्या सवयीतून बाहेर पडतो, बरं वाटतं. ते चांगले करतात मराठीतले पण. जास्त एफर्ट्स नाही वाटत का तुम्हाला? लाईक आपण एन्जॉय करायला बसलो आणि तिथे आपल्याला हे करायला लागतं. म्हणजे इन जनरल पब्लिक परसेप्शन असं पण होऊ शकतं काय की मला आता सवय लागली तर मी बघतो, हा विषय तेवढा मोठा नाही. त्यांना तुम्ही कसं समजावणार? अहो आपली भाषा आहे, आपली भाषा जगवायला टिकवायला आपल्याला नको का पुढाकार यायला? सर ओव्हरऑल याच्यात मला एक राग येणार नसेल तर मी विचारतो, कारण प्रश्न तसा असू शकतो. तुम्हाला आधी असं झालं होतं का, म्हणजे इन जनरल पाकिस्तानच्या मुद्द्याने मला, की आतिफ अस्लमची गाणी ओके आहेत पण तो इथे काम करतो ते आवडत नाही मला, की त्याची गाणी पण नाही ऐकली तुम्ही कधी? नाही छे पाकिस्तान नाही, बिलकुल नाही. अहो ज्या देशात जो ते आपल्या लोकांवर अतिरेकी हल्ले करतो, आपले जवान मारले जात आहेत, आपले चांगले पोलीस ऑफिसर्स मुंबईत गेले, तुमच्या पुण्यामध्ये अनेक बॉम्बलास्ट झाले आहेत, त्यांना आपण रेड कार्पेट घालायचं? बरं गरज काय? माझा एक मुद्दा आहे, गरज काय? तुमच्याकडे चांगले सिंगर नाही आहेत, तुमच्याकडे सुंदर दिसणाऱ्या मुली नाही आहेत, तुमच्या सुंदर दिसणाऱ्या मुलं नाही आहेत, मॉडेल्स नाही आहेत. गरज काय पाकिस्तान? आणि पाकिस्तान का? त्यामुळे त्यांना मागे मी 48 तासाची मुदत दिली होती आणि सगळ्यांना बाहेर, आज एकही पाकिस्तानी कलाकार नाही आहे भारतात. मग इथं धमक्यावर देतात, नंतर काही फरक नाही पडत. त्यांनी सगळं आपण डिस्कस केलं, की पॉलिटिशियन म्हणून जास्तच आपण डिस्कस केलं, पण याच्यावर तुम्ही एक चांगले प्रोड्युसर पण आहेत. म्हणजे ती लय भारीचं प्रोडक्शन तुमचं आहे, त्याचे प्रोड्युसर तुम्ही आहेत. एरे रे पावसा केला तुम्ही. ये रे रे पैसा, ये रे रे पैसा 1, ये रे रे पैसा 2, जिम्मा 1,
त्यानंतर अजून कुठला दे धक्का केला, दे धक्का 2 जो महेश मांजरेकरने डिरेक्ट केला होता. आणि आय डेट बेट आहे, खूप सिनेमे झाले. आता येतोय जो रेडी सिनेमा आहेत, 2 रेडी सिनेमे आहेत, ये रे पैसा 3 आणि साडेमाडे 3 2. आता ये रे पैसा 3 हा संजय जाधव डिरेक्ट करतोय आणि साडेमाडे 3 2 अंकुश चौधरी डिरेक्ट केले त्यांनी. दोन्ही सिनेमे रेडी आहेत. आता लवकर पोस्टचं काम झालं की मग त्याचं रिलीज करू आणि पुढल्या महिन्यापासून दुनियादारी 2चं शूटिंग माझं सुरू होईल. दुनियादारी ती मोठी फिल्म आहे. म्हणजे इन जनरल मराठी फिल्म मध्ये पैसा आहे तर लाईक एक असं सांगणारी आहे की एक अजून निधी आहे, ये रे पैसाच करतो. सर व्हायबल नाहीये तेवढं पैसा मराठी फिल्मवर पैसा म्हणजे लावणं. बजेटचा कायम मुद्दा असतो ना की बजेटचं आहे. थिएटरमध्ये सध्या काय झालं ना, मराठी चित्रपटांचं सॅटेलाइटचं बाईंग बंद आहे. ओके. बाईंगच होत नाही. म्हणजे टीव्हीवर स्टुडिओज यांनी बाईंगच बंद ठेवलंय. हे कोविडच्या नंतर OTT वर जे चालू झाले ना, लोकांना मला असं वाटतं स्वतःला लोकांना सवय लागली. वाळवीसारखा चित्रपट नाही चालणार, काय उत्कृष्ट सिनेमा बनवलाय. प्रेक्षकांची मेंटॅलिटी झाली की OTT वर आल्यावर बघू, ठीक आहे. तेच मी म्हटलं ना मगाशी की टेलिव्हिजन म्हणजे आता ते OTT वर शिफ्ट झालंय. आधी टेलिव्हिजन होतं. म्हणजे जत्रा असू दे, तो एक डाव धोबी पछाड हा पिक्चर एवढा चाललाय टेलिव्हिजनवर आणि ते सगळं म्हणजे असं संजय दापके सर आलेले तेव्हा ते Yes. म्हणलेले की पिक्चर हा म्हणजे सिनेमे हे करमणूक म्हणून किंवा मनोरंजन म्हणून न बघता तो गरज वाटली पाहिजे माणसाला की आपण आता हे जाऊन बघू सांस्कृतिक गरज असली किंवा पाहिजे. शिकवायला पाहिजे चित्रपट कसा बघायचा असं त्यांनी आय थिंक तो सरांनी कव्हर पण केला. ते म्हटले अवेअरनेस. Awareness, yes. सर ह्या ह्याच्यात म्हणायचं पण तुमचे पिक्चर आले सॅटेलाइट बाईंग वगैरे होतं ना, मग तुम्ही जर आंदोलन करता तर तुमच्यावर सूड होण्याचा वगैरे प्रयत्न झाला की ह्याचे चित्रपटच नाही घेत, असं झालं का कधी? होतं. मग हे प्रसंग पण म्हणून मी आंदोलन एखाद्या कुठलं करायचं नाही हे मी कधीच केलं नाहीये. माझं प्रोडक्शन हाऊस आणि माझं काम हे वेगवेगळं आहे. उद्या जिथे मला आंदोलन करायचं तिथे मी करणार. माझे चित्रपट घ्यायचं नका घेऊ. मी तिथे कधी कॉम्प्रोमाइज नाही करणार. राजकारणात आला नसता तर फुल टाइम प्रोड्युसर झाला असता का? नसतो आलो प्रोड्युसर मी. मग काय मी ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का, मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. सेंटर एअरपोर्ट जे जुनं सेंटर हॉटेल होतं तिकडनं. त्याच्यानंतर मी तिथे का पण ट्रेनिंग केलं आहे. मी हॉटेल ऑर्किड एअरपोर्टच्या इकडे कुठे मुंबईचं तिथे मी 2 वर्ष काम केलं आहे. सगळं केलं मी, वेटर, हाऊसकीपिंग सगळं केलं आहे, किचनमध्ये सगळं. आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष कार्यालय जिथे मी तुम्हाला म्हटलं तिथे माझं स्वतःचं रिसॉर्ट होतं, अमेय रिसॉर्ट. मी रिसॉर्ट बघायचो. मग नंतर मग 2006ला माझी मिसेस बघायला लागली आणि मी फुल टाईम मनसे. म्हणजे घरच्या लेवलला कधी स्ट्रगल नाही आलं तुमचं की कन्व्हिन्स होते काय तुम्ही फुल टाइम हे करा म्हणजे राजकारण करा? कारण बऱ्याच वेळा असं होतं. त्यांनी बघितलं मी काय 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 कामं करतोय, काय काय कामं केली आहेत ती. मग तुम्ही काय काय कामं जेव्हा करता ना तर तुम्हाला स्वतःला जे बरं वाटतं ना ती खूप मजा आहे. अमेय खोपकरांना कधी बिग बॉस मध्ये येण्याची याला आपल्या नाही कामते. पहिल्या दिवशी मार खातील सगळे. थँक्यू सो मच. तुम्ही अजून काही नाही ऍक्च्युली खूप मजा आली सर. आम्हाला पिक्चर या विषयावर तुमच्याशी अजून एकदा बोलायचं. वेगळं फक्त बोलायचं. पिक्चर कोणत्या प्रकारचं तुम्ही बघता, कारण आमचा जो रिसर्च होता पण समोर आम्हाला असं वाटलं तो एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो. मला बेबी जर काही चित्रपट बघायला खूप आवडतो. बेबी बघितलं का? मला एअरफोर्स आणि आर्मी, टेररिझम, स्पाय हे असे सिनेमा मला बघायला प्रचंड आवडतात. थिएटरमध्ये जाऊन हो हो ते मी प्रत्येक मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतो. हिंदी पण बघतो पण प्रत्येक मी मराठी चित्रपट बघतो थिएटरमध्ये जाऊन आणि तिकीट काढून बघतो. मी प्रीमियरला जात नाही. तुम्हाला मी कधीच प्रीमियरला दिसणार नाही कारण तिथे सिनेमा कसा आहे
हे आपल्याला खोटं बोलावं, अरे वा वा क्या बात आहे क्या बात आहे करावं लागतं. सर एक शेवटचा प्रश्नावर आपण एंड करू. इन जनरल मला कळतं, तुम्हीच सांगता की आमच्या रिसर्चमध्ये असं होतं की तुमचा पिक्चरचा अनुभव खूप आहे आणि बऱ्याचशा मधल्या काळातल्या पण पिक्चर खूप चांगले येऊन गेले पण ते प्रेक्षकांनी बघितले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. सो शेवटचा प्रश्न हाच आहे की तुम्ही 5 चित्रपट सांगा की यार हे बघा आणि मग बोला तुम्ही काय हे 5 पिक्चर. 5 जास्ती माझ्याकडे यादी आहे, 5 पण नाही. हा तेवढी जेवढे सांगितली असतील चालेल, तेवढे सांगितलं. सांगा सर. तर तुम्हाला पटकन वाळवी होता एक. ओके. आता कुठला आला होता, आपण गेलो होतो ना तो लहान मुलांचा, त्याचं नाव विसरलो मी, परेश मोकाशीचा सिनेमा आहे, वाळवी नंतर आला होता. आत्म पॅम्पलेट. हा आत्मपॅम्पलेट, तो सिनेमा एक उत्तम होता. तो तर मला डायरेक्ट लहानपणी घेऊन गेला होता. हो खूप सुंदर आणि होतं. तुमचा एक क्षेत्र ह्या कंपोज बोंबिलवाडी होता. हा कंपोज right. बोंबिलवाडी. आता 1 तारखेला कुठला आला होता, 3 तारखेला आज होता ना. कंपोज मुक्काम बोंबिलवाडी. बोंबिलवाडी. येस सर. सो आम्ही लोकांना तेच म्हणे की like, दुसरी बाजू पण आपल्या समोर आलेली आहे की इन जनरल नुसतं एक खळखटाक नाहीये, फक्त असा रागीट नाही. रागीट नाही. आणि आपल्याकडे हसरे फोटो फोटो आले. येस आपण थंबनेलला पण हसरा फोटो हसरा फोटो टाकूया. सर. येस तर तुम्ही सर एवढं ओपनली सांगितलं लाईक आम्हासाठी हा खूप वेगळा अनुभव होता, कारण हे असे सर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघायला भेटले ज्याच्यात आम्हाला विचारता येतं की तुम्ही रागीट आहेत नाही आणि एवढं राजकारण्यांशी एवढं इनफॉर्मली बोलणं फार अवघड असतं. अजूनही मी दपकत इमेज क्रिएट करून ठेवलेली असते त्यांची आणि ते असतात वेगळे असतात. चला रे, मला ती इमेज आता अथर्व तर आपण एक रील करूया म्हणजे हा, best आहे सगळं. हा अथर्वसोबत रील करा एक. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अथर्वने आमच्या कॅफेसाठी रील केली होती, हा. त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत बघितलं? ओके. त्याच्यासाठी नवीन नसेल ते. पुण्यात आहे टॅलेंट सर. हो. ह्या सतत टोमणे मारतात. बरं चहा पाजाल की नाही आता? येस येस. थँक्यू सर. थँक्यू सो धन्यवाद, मच. thank you. थँक्यू सो मच सर. खूप मजा आली.